साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। नांदगाव तालुक्यातील रेशन दुकानदार व ग्राहकांचे सर्व्हर डाऊनमुळे हाल। सर्व्हर डाऊनमुळे रेशन दुकानदार व ग्राहक यामध्ये निराशेचे चित्र दिसून आले। दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना रेशनवर गहू तांदूळ मिळतात। ई-पॉस मशीनवर अंगठा लावल्यानंतर ग्राहकांना रेशनवर धान्य वितरित केले जाते। ऑनलाईन प्रणालीमुळे काळा बाजारावर नियंत्रण केले आहे। सरकारचे या निर्णयाचे रेशन दुकानदार व संघटनांनी स्वागत केले, परंतु सर्व्हर डाऊन आणि बायोमेट्रिक मशीनमधील तांत्रिक अडचण दूर होत नसल्याने धान्य वितरणात अडचण होत आहे। सर्व्हर डाऊन होणे, मशीन बंद पडण्याचे प्रकार 15 ते 20 दिवसापासून घडत आहे। तांत्रिक बिघड झाल्यास त्याला दुरुस्त करण्यास कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती झाली आहे। रेशन वाटप नसताना नेटवर्कची अडचण येत असतात, त्यामुळे ग्राहकांना रेशन दुकानात बराच वेळ बसून राहावे लागते। आम्ही 10-15 दिवसापासून येऊ राहिलो, मशीन बंद दिसू राहिलं, काहीतरी योजना काढायला पाहिजे गरीबासाठी। 10-15 दिवसापासून येतो आम्ही, मशीन बंदच राहते, काहीतरी गरीबासाठी योजना काढायला पाहिजे ना सरकारने, काही डोळे लावून बसले। आम्ही शर्मा स्वस्त धान्य दुकानदार नांदगाव गेल्या 8-10 दिवसापासून मशीनचा सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळं ग्राहकांना वारंवार चक्र मारावं लागत आहे आणि यावर शासन अभ्यास करून त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे। पण लवकरात लवकर शासनाने त्याची दखल घ्यावी आणि ग्राहकांमध्ये आणि दुकानदारांमध्ये होणारा वाद हा लवकर मिटेल, त्या कारणाने शासन बी प्रयत्न करत आहे आणि ग्राहकांना होणाऱ्या याच्या संदर्भात आम्ही दिरंगाई व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा ही आम्ही शासनाकडे विनंती करतो। या महिन्यात तर समस्या खूपच वाढली आहे। त्यातच पुन्हा आधार कार्ड KYC करणे, शिधापत्रिकेत नाव कमी करणे, वाढविणे, नवीन रेशन कार्ड काढणे ही कामे सतत सुरू असतात। कामाचा व्याप पाहता संबंधित विभागाने याबाबत त्वरित उपाययोजना करून सर्व्हर डाऊनची अडचण त्वरित दूर करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे। येस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।